क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय मान्यवर, उपस्थित नरूभाऊ खेडेकर यांना विजय करण्यासाठी आलेले गाव परिसरातील सर्व माझे बांधव, पत्रकार व युवमित्रांनो, बंधूंनो, हनुमान जयंती सकाळी उठल्याबरोबर हनुमंतरायाची जयंती मनापासून माझ्यातर्फे व नरूभाऊ खेडेकर तर्फे आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। आज 2 दिवसा अगोदर युतीच्या उमेदवाराची या ठिकाणी सभा झाली। त्या सभेमध्ये काहींनी सांगितलं की नरूभाऊचा प्रचार करण्यासाठी कोणी नाही। बंधूंनो, आपल्या या गावातील काही लोक खामगावमध्ये विराट सभा झाली। त्या विराट सभेमध्ये आजपर्यंत अशी सभा झाली नाही। 50,000 पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी होते। त्यांनी संकल्प घेतला, पाऊस येत होता, म्हणाले पाऊस इथं आपल्याला उरकावं लागेल। मी म्हटलं साहेब, पाऊस आलं, तुफान आला तरी आमच्या या मतदारसंघातील जनतेने ठाणलेलं आहे, कोणत्याही परिस्थिती ज्यांनी 15 वर्ष या जनतेचा विश्वासघात केलेला आहे त्याला घरी पाठवायचं, हा संकल्प मतदारसंघातील समस्त जनतेने घेतलेला आहे। कोणी उठणार नाही। चितोड्याला सुरुवात झाली, आभाळ गडगडत होतं, म्हणजे त्यांना कुणी प्रचार करायला नाही। बंधूंनो, एकाकडे धनशक्ती आणि दुसऱ्याकडे जनशक्ती। ठीक आहे, निवडणुका होतात, कुणी काम करतो, कुणी काम करत नाही। जो काम करतो, क्वालिटीची कामं म्हणजे चांगल्या प्रतीची कामं जो करतो त्याला जनता कधीच विसरत नाही। जो टोळसाठी काम करतो, निकृष्ट दर्जाची कामं करतो, 6 महिन्यामध्ये रस्ता झाल्यानंतर रस्ता दिसत नाही, त्याला देखील जनता कधीच माफ करत नाही। हे देखील सूर्यप्रकाश व्यक्त करतात। तुम्हाला दिसलं असेल मागील 5 वर्षात 10 वर्षात हे जे जनप्रतिनिधी आपण निवडून दिले, ग्रामपंचायतला जर काम द्यायचं असेल तर सरपंच बांधव बसलेले असतील, पहिले 10% कमिशन, त्याचा जो पी आहे त्याला 5% कमिशन, त्यानंतर जे अधिकारी आहेत त्यांना 7-8% कमिशन, अशा माध्यमातून 30-35% कमिशन। त्या रस्त्याचे हाल काय हे तुम्हाला या ठिकाणी आपल्याला आपण 3 वेळा खासदार महोदयांना चान्स दिला, कधी त्यांनी आपल्याला आपला चेहरा दाखवला नाही, विकास कामं त्यांनी केली नाही। फक्त आता या ठिकाणी सभा होती, हे मंदिरवाले आपले भागवत तिथे बसवतात, त्यांना विचारा याच्या अगोदर एकदा देखील त्यांनी वर्गणी दिली का? परंतु या वेळेस ते आले, आमचे मंदिरचे लोक म्हणे भागवत तुमची बसलेली आहे, वर्गणी द्या। तुम्ही थांबा, 2 मिनिट थांबा प्लीज। दरवर्षी त्यांची 21,000 रुपयाची वर्गणी तुम्ही घ्यायचा, निश्चित रूपाने पुढच्या वर्षी तुम्ही गेलात तर ते म्हणतील की खासदार घरी नाही आहे, माझी खासदार घरी नाही आहे, तुम्हाला वर्गणी कदापि मिळणार, कदापि मिळणार। और या ठिकाणी आपल्या सर्वांना मला विनंती आहे, जगाचा पोशिंदा जो शेतकरी आहे, हा जो माझा शेतकरी राजा आहे, त्याचं सर्वात मोठं उत्पन्न, त्याची शेती चांगली पिकली, त्याचं पीक चांगलं आल्यानंतर ते घरापर्यंत गेलं तर त्याला भाव मिळाला पाहिजे, ही शेतकरी प्रत्येक माझ्या शेतकरी बांधवाची इच्छा असते। परंतु आज मोदी साहेबांनी म्हटलं होतं की उत्पन्न डबल करून जेवढा खर्च लागेल त्यापेक्षा जास्त। हो बाबा नाही, सोयाबीनचे काय भाव आहेत, कापसाचे काय भाव आहेत, त्यानंतर
अवकाळी पाऊस, कधी मुसळधार पाऊस, कधी गारपीट, असं आपण कधीच बघितलेलं नाही. तुमचा पीक विम्याचे पैसे किती चक्र मारल्या लोकांनी. पीक विम्याचे पैसे तुम्हाला मिळाले नाही. मिळाले असले तर ज्यांनी लग्गा लावला त्यांना मिळाले, ज्यांच्या शेतातलं खरं नुकसान झालं त्यांना काहीच मिळालं नाही. अशी सत्य परिस्थिती आहे. पाण्यासाठी जनता वणवण फिरते. या ठिकाणी रेल्वेचं आंदोलन झालं थांबण्यासाठी. त्यांच्यावर ज्यांनी रेल्वेचं आंदोलन लोकांसाठी केलं त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या. म्हणून बंधूंनो, या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे, सत्ता येते जाते, कोणी अमरपट्टा आणलेला नाहीये. म्हणून यावेळेस 3 वेळा आपण त्यांना चान्स दिला. यावेळेस तुम्हाला मला विनंती करायची आहे, स्वाभिमानी शिवसेना ज्यांनी ही शिवसेना निर्माण केली, ज्यांच्या वडिलांनी ती शिवसेना चोरून नेण्याचं पाप, ज्यांच्या एबी फॉर्म मुळे ते खासदार झाले, त्यांच्याशी गद्दारी करण्याचं का पाप या महाशयांनी केलेलं आहे. घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये जर वडिलांनी आपल्याला मोठं केलं असेल, आपल्याला खासदार केलं असेल, त्याच्याशी आपण बेमानी करतो का? सांगा, करतो का? जर त्यांनी केली त्याच्यासाठी आपण काय करतो? त्याला कुठं नेतो? मग आपल्या सर्वांना मला विनंती करायची आहे, त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना करायचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे निवडणूक जी आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये ना कमळ आहे ना पंजा आहे. आमचे म्हातारे, आमच्या आई भगिनी म्हणतात तिथं पंजा दिसत नाही. आपल्या सर्वांना मला विनंती करायची की मशाल हा चिन्ह आहे. मशाल काँग्रेसचा जो पंजा आहे ती वज्रमूठ आहे, त्याच्या हातामध्ये मशाल आहे. आदरणीय शरद पवार साहेब यांची तुतारी निशाणी आहे, त्यांच्या हातामध्ये मशाल आहे. आप पार्टीचे आपले अरविंद केजरीवाल आहे, त्यांच्या हातामध्ये ही मशाल आहे. काँग्रेसचे आमचे नेते लाल सलामवाले, त्यांच्या हातात ही मशाल आहे. सेकापचे जयंत पाटील, त्यांच्या हातामध्ये ही मशाल आहे. शिवसेनेचे जेवढे घटक आहेत आपले, त्यांच्या हातात ही मशाल आहे. म्हणून आपल्या सर्वांना मी या ठिकाणी सांगतो, महाविकास आघाडीचे नरूभाऊ खेडेकर एक चांगले व्यक्तिमत्व, ते कधी बेमान होणार नाही. खासदार झाल्यानंतर निश्चित रूपाने चांगल्या प्रकारे करतील. जर त्यांनी बेमानी केली तर 5 वर्षानंतर निवडणुका परत येतात. त्यांचा आपण हिशोब पुढच्या निवडणुकीमध्ये निश्चित रूपाने चुकता करू, अशा प्रकारची ग्वाही देखील आजच्या प्रसंगी या ठिकाणी देतो. बंधूंनो, आज मी आपल्याला सांगेल, मतदान केंद्रावर आपण जेव्हा जाल तर त्या मतपेटीवर मतदान ती मशीन आहे, त्याच्यावर 1, 2, 3 तिसऱ्या क्रमांकावर श्री नरेंद्र खेडेकर यांचं नाव आहे. त्यांच्या नावासमोर मशाल चिन्ह आहे, ते आपल्याला दाबायचंय. ते दाबल्यानंतर एक चिठ्ठी निघते 7 सेकंदाची, जी आपल्याला दिसते. ते मत जे आहे ते मशालला गेले की नाही ते बघायचंय, घाई करायची नाही. जेव्हा आपण मतदान केंद्रावर जाल तर त्या ठिकाणी आता ऊन आहे तर तुम्हाला बसण्याची व्यवस्था 10-15 लोकांना टोकन दिले जातील. ती गर्दी समाप्त झाल्यानंतर नंतरचे टोकन दिले जातील. तोपर्यंत एका खोलीमध्ये सावलीमध्ये पाण्याची व्यवस्था राहील आणि त्यानंतर आपण पूर्ण मतदान करायचं. सकाळी 7 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. विशेष त्या दिवशी आपला पवित्र जुम्मा आहे. इथं माझे मुस्लिम बांधव बसलेले आहेत, त्यांना मला विनंती करायची की त्या ठिकाणी सकाळी उठल्याबरोबर फजलच्या नमाजमध्ये तिथं प्रार्थना करा. ज्यांनी धर्मामध्ये ते निर्माण करण्याचं काम केलं, यांनी या देशामध्ये घटनेनं सांगितलं सर्व समाज बांधवांना न्याय देण्याचं काम, त्या सर्व समाज बांधवांमध्ये ते निर्माण करण्याचं काम, संविधान बदलण्याचं काम, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलंय ते बदलण्याचं काम त्या महाशयांच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. म्हणून आपल्या सर्वांना मला विनंती करायची आहे, त्या माध्यमातून इथं आमचे वंचितचे उमेदवार उभे आहेत, आमचे बौद्ध बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, त्यांना मला विनंती करायची आहे. मागच्या निवडणुकीमध्ये देखील मध्ये आपल्या बाळापूरचे आमदार ते उभे होते, त्यांच्या सभा झाल्या, चांगल्या प्रमाणाचा प्रचार झाला, त्यांना 1,73,000 पेक्षा जास्त मतं मिळाली नाही. ती मतं त्यांना मिळाली
म्हणून या ठिकाणी प्रतापराव जाधव हे निवडून आले. मताचं विभाजन करू नका. जर खरंच तुमच्या मताने जर वंचितचा उमेदवार निवडून येत असेल तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगेल की त्याला मतदान करा. परंतु वंचितला मतदान म्हणजे अप्रत्यक्ष ते धनुष्यबाणाला मतदान. पण आपल्या सर्वांना मला प्रेमाची विनंती करायची आहे. मी कधीही वंचितच्या उमेदवाराच्या विरुद्ध बोलत नाही. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे माझा उपकार आहे. पहिली जी निवडणूक होती 1999ची, त्यांचा आशीर्वाद होता आपली सर्वांची, आपल्या दलित बांधवांची. प्रथमदा 12,000 मतांनी मी निवडून आलो आणि बाळासाहेब देखील त्यावेळेस खासदार झाले. याही वेळेस बाळासाहेबांची आघाडी व्हावी अशी मनापासून इच्छा होती. परंतु काही झाडीतले शुक्राचार्य असतात. त्याही दिवशी त्यांनी चिखलीला भाषण दिलं. ठीक आहे, आमची आघाडी होऊ शकली नाही, परंतु ज्या ठिकाणी उमेदवारांचा निवडून येण्याची संभावना असेल त्याच ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. ज्या ठिकाणी येण्याची शक्यता नाही त्या ठिकाणी मी महाविकास आघाडीच्या लोकांना मतदान करण्यासाठी सांगणार आहे. म्हणून आमचे 2, 3, 4 उमेदवार जे आहेत त्यांनी जाहीर पाठिंबा दिला, न सांगताना त्यांनी पाठिंबा दिला आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना मला विनंती करायची आहे, भावनेच्या भरामध्ये जाऊ नका. जरा वंचित आघाडीचा उमेदवार निवडून येत असेल तर मी मतदान करतो त्यांना, परंतु आपलं मत ते वाया जाणार आहे. म्हणून दलित बांधवांना, माझ्या बुद्धिस्ट बांधवांना मला या ठिकाणी विनंती करायची आहे, भावनेच्या आहारी आपल्याला मतदान करायचं नाही आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की आपले सर्व समाज बांधवांनी प्रचंड रोष, आदरणीय आपले खासदार महोदय, प्रचंड रोष, ज्या ज्या गावामध्ये, मेहकरमध्ये रोष, चिखलीमध्ये रोष, खानवा मतदारसंघावर, जालना मतदारसंघाच्या भविष्यात मागे 3 निवडणुकीमध्ये ते विजयी झाले, त्याही मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोष. म्हणून आपल्या सर्वांना मला विनंती करायची आहे, एक दिनानं आता आपसातली मतभेद विसरून आपण सर्वांनी गाण्याची देश घडवण्याची, देश बनवण्याची, संविधान वाचवण्याची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये विचारपूर्वक आपला कट्टर विरोधक जर कोणी असेल, परंतु यावेळेस 3 वेळा त्यांना संधी दिली, एकदा तरी धनुभाऊच्या या मशाल निशाणीवर आपण शिक्का मारून, या बटन दाबून मताधिकारी आपण करून द्यावं, अशा प्रकारची मी या ठिकाणी विनंती करतो. बंधूंनो, आपल्याला एकच सांगेल, नरुभाऊ यांचे निघाल होते, कमी दिवस, सर्वात शेवटी त्यांचं तिकीट जाहीर झालं. एवढ्या दिवसामध्ये सर्व तुम्ही जर उमेदवार असता तर तुम्ही त्यापैकी 25% गावामध्ये जाऊ शकत नव्हते, तो उमेदवार आला नाही. गेला अरे बाबा, आता नवीन उमेदवार आहे, तो तर येऊ शकत नाही, परंतु आपण त्याला खासदार केलं. छातीवर हात घेऊन सांगा, मागील 15 वर्षामध्ये आमचे खासदार मोठे या गावामध्ये किती वेळा आले सांगा, किती वेळा आले? म्हणून आपल्या सर्वांना मला विनंती करायची आहे की या ठिकाणी कालची जी सभा झाली आमची, लोक बोलून आले नव्हते, स्वखुशीने लोक मोठ्या प्रमाणात आले होते. प्रत्येक भाषणाच्या वेळी प्रचंड दाद दिली होती. अशा प्रकारचे लोक 4 दिवसापूर्वी सभा झाली, त्यामध्ये लोक उमेदवार होते, आमदार होते, 2-2 आमदार, एक खासदार होता, 300 लोकांच्या वर लोक नव्हती या ठिकाणी. या ठिकाणी आमदार नाहीये, या ठिकाणी उमेदवार नाहीये, तरी माझा हा मतदार बांधव आहे, जो माझा शेतकरी राजा आहे, त्यांचा विश्वास आहे, त्यांनी निर्धार केलेला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये मला बदल घडवून आणायचा आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये मला संविधान वाचायचं आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, सर्व बांधवांनी एकमेकांच्या सोबत राहून अभ्यास आहे. एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो. आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आला आहेत म्हणून या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही. सगळं आपण एकदा उभ्या जोरात नारे द्यायची आपल्याला. थांबा जागेवर. सर्वांचे हातवर करून जोरात. इकडे बाबा, इकडे इकडचे मतदान कुणाला, मतदान कुणाला, आएगा भैया आएगा. नरुभाऊ खेडेकर यांची निशाणी आहे मशाल. त्यांना प्रचंड मताधिकारी आपण निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती करतो व थांबतो. धन्यवाद. एक साथ सावधान हो गए, सावधान.
ए राष्ट्रगीत लावा बाबा. बाबा 2 मिनिटं राष्ट्रगीत. आता देशमुख कुठे गेला? बोलायचं होतं त्याला. देशमुख थांब जरा. मंदिरवाले प्रमुख इकडे या तुम्ही.